विरोधी बाकावर असताना अजित पवार यांनी सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना नेहमी करत होते। मी एकदा सिडकोचे प्रकरण काढलं तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते, परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नाही। तुम्ही कशा कुणाकुणाच्या सुपाऱ्या वाजवायचे हे आम्हाला माहिती असल्याचा गौप्यस्फोट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। अजित पवार सांगतील तसंच शरद पवार करत होते, हीच मोठी चूक शरद पवार यांची झाली असल्याचं ते म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवरून त्यांना छेडलं असता प्रफुल्ल पटेलांनी सांगावं पक्षात कुणाकुणाला आमदार खासदार व्हायचं होतं, त्यातही वंशाला खासदार व्हायचं होतं म्हणून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा खासदार केलं। पक्षात भांडण लागलं होतं, अनेकांना स्वप्न पडली होती, पण खासदारकीत पक्षाचा खरा भाई पटेल भाई ठरले असंही ते पुढे म्हणाले। वरिष्ठांच्या घरी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो असं अजित पवार म्हणाले। मात्र तुम्हाला कुणी रोखलं होतं असा सवाल उपस्थित करत तुम्ही कोणत्या आंदोलनात कोणत्या कार्यक्रमात सहभागी झालात? आपण सत्तेसाठी जन्माला आला आहात, आपल्या डोक्यात कायम हेच खूळ होतं, रस्त्यावर आंदोलन केलंत का ते आधी सांगावं असा थेट प्रश्न आव्हाडांनी केलाय। तुमच्या अंगावर साधी पोलीस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेतच राजकारण नेहमी करत आलेला आहेत, तेही शरद पवारांचं नाव वापरून। तुम्ही रक्तात नव्हतात तरी रक्तातच होतात म्हणून तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, त्यानंतर सर्व महत्त्वाची खाती तुमच्याकडे होती, तुमची सर्व बदनामी पक्षाला हानिकारक होती, तरी ती शरद पवार यांनी पोटात घातली। ही शरद पवारांची चूक होती असंही ते पुढे म्हणाले।